तुरुंगात वाल्मिक कराडच्या टोळीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। कराडच्या गुंडांनी मारहाण केल्याचा कैद्याचा आरोप आहे। सुदर्शन आणि प्रतीक घुले विरोधात मारहाणीची तक्रार करण्यात आली आहे। बीड जिल्हा कारागृहात कराड टोळीची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळते असा आरोप करण्यात येतोय। बीड जिल्हा कारागृहात मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले यानं कैद्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। आता या संदर्भात कारागृहातील कैद्याची कथित ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली आहे। कैद्याला मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण कारागृह प्रशासनाकडून मात्र देण्यात आलेलं आहे। तर नेमकं या ऑडिओ क्लिप मध्ये काय ते आपण ऐकूयात। मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है। मैं अंबेजोगी का हूँ। मैं पर डायरेक्ट में था। सुदर्शन घुले, प्रतीक घुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं। साहब लोग भी कोई सुन रहे नहीं मेरी बात और सब वो उनसे मिले वाले है, पैसे खा रहे उनसे और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला मैं तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो। जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्या खूप पैसे गिसे घेतले पण आणि त्याची बदली पहिले जे जेलर साहेब होते त्यांची बदली गायकवाड साहेब जे होते त्यांची बदली त्यांनीच केली। और अभी जो जेलर आए चांदने साहब उनको सुप्रिंटेंडेंट बना इन्होंने, करके उनको भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमकियां दे रहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, कराडच्या गुंडांनी कैद्याला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय, काय नेमकं प्रकरण? नक्कीच जर आपण बघितलं तर आज तर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली। जे कैदी अजहर पठाण आहे बीडच्या कारागृहात, त्यांनी आपल्या नातेवाईकाला बोलताना असं बोललं की सुदर्शन घुले आणि गँगनी त्याला मारहाण केलेली आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 13 महिने उलटून गेलेले आहेत। ह्याच्या आधी पण अनेक तक्रारी कारागृहातून आले, पण आपण जेव्हा कारागृहाला माहिती विचारली की मारहाण झाली का, त्याच्या अधिकारीचं म्हणणं आहे की कारागृहात सीसीटीव्ही आहे, सगळं काही हे जे म्हणते खोट आहे। पण आपण जर बघितलं तर त्याच्यात एक धक्कादायक माहिती अशी आली आहे, जे कैदींनी आपल्या नातेवाईकाला बोलताना जे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेली आहे त्याच्यात म्हणतो की मनोज जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही गोळ्या घालणार, हे सुदर्शन घुले गँगनी म्हणलेलं आहे। आणि विशेष म्हणजे तू जर जास्त बोलला तर तुझंही संतोष देशमुख करून टाकू, अशा प्रकारचे धमक्या ते देऊ राहिले। निश्चित आमिर, त्यामुळे एकंदरीतच आता कारागृह प्रशासनानं ह्या सगळे दावे खोडून काढले। या संदर्भातले अपडेट घेत राहू, तुम्ही असे जोडलेले राहा।